न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा। न्यूट्रामला आवळा कॅन्डी, आवळा सरबत, आवळा मुरब्बा आणि बरेच काही। न्यूट्राम। पंढरपूरचा पांडुरंग हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे। आषाढी वारीला शेकडो वर्षाची परंपरा असून वारकरी संप्रदायाने बंधुभाव आणि मानवतेची शिकवण सर्वांना दिली आहे। ही संस्कृती मानवतेला साथ घालणारी असून महाराष्ट्रात सुख समृद्धी बंधुभाव नांदू दे, राज्यात भरपूर पाऊस पडून बळीराजा सुखी होऊ दे अशी प्रार्थना महाराष्ट्राचे माजी महसूल व कृषी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी पांडुरंग चरणी केली। संगमनेर येथील चैतन्यनगर येथील विठ्ठल मंदिरात काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्गीय कमिटीचे सदस्य माजी मंत्री बाळासाहेब थोरात व सौ कांचनताई थोरात यांच्या हस्ते विठ्ठल व रुक्मिणीची आरती व पूजा करण्यात आली। याप्रसंगी माननीय आमदार डॉक्टर सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर जयश्रीताई थोरात, डॉक्टर मैथिलीताई तांबे, माजी शहराध्यक्ष विश्वासराव मुर्तडक, सोमेश्वर दिवटे, वैष्णव मुर्तडक, नाना देशमुख, सुभाष ताजने, श्याम अभंग, नितीन अभंग, डॉक्टर निलेश सातपुते, बाबा मंडलिक, सौरभ कोल्हे, रामनाथ अभंग, गजेंद्र अभंग, मिलिंद औटी, सौ प्रमिला अभंग, रवींद्र बडे, सुदर्शन पलोड, जीवन पांचरिया, आशिष कोटवळ, प्रशांत अभंग, दत्ता चव्हाण, सतीश बोरकर, राहुल चौधरी, आलोक बर्डे, विशाल ढोले, समीर भोर, मयूर राऊळ आदींसह संगमनेरमधील विविध पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी विविध गावांमध्ये आणि शहरामध्ये टाळ मृदुंगाच्या गजरात नागरिकांनी आषाढी एकादशी साजरी केली। याचप्रमाणे तालुक्यातील विविध विद्यालयांमधून आषाढी एकादशीच्या निमित्ताने मोठ्या उत्साहाने आषाढी वारीचे दर्शन विद्यार्थ्यांनी घडवले। आज दिनांक न्यूज मराठी ब्युरो। आज आषाढी एकादश आहे। पंढरपूरचा पांडुरंग रुक्मिणी हे अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे। पिढ्यानपिढ्या शेकडो वर्ष एक अत्यंत उज्ज्वल परंपरा असणारा धर्म आणि वारकरी संप्रदाय या माध्यमातून एक शिकवण, बंधुभावाची शिकवण सर्व संतांनी या जगताला दिली, मानवतेला दिली, असा हा पांडुरंग आहे। पांडुरंग आमचा आराध्य दैवत आहे। लाखो वारकरी गेले काही दिवस पंढरीची वाट चालत आहेत। सगळे सुखदुःख विसरून लाखो वारकरी हे पांडुरंगाच्या दर्शनाला जात आहेत। पांडुरंगाचं दर्शन नाही, कळसाचं दर्शन झालं तरी आनंद मानतात आणि पुन्हा वर्ष त्यांचं त्यानंतर एक आनंदानं ते घालवतात। अशी एक थोर परंपरा असणारी आज आषाढीची एकादश आज आम्ही सर्वजण महाराष्ट्र मराठी माणसं ही संपन्न करतोय। एक आदर्श अशी ही संस्कृती आहे जी मानवतेला साथ घालणारी आहे आणि म्हणूनच तिचं वैशिष्ट्य हे कायमच आजवेगळं राहिलं आहे। जय हरी माऊली। आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देते। खरं तर आषाढी एकादशी हा वर्षातून आपण सर्व वारकरी, सर्व महाराष्ट्राचे लोक, सर्व धर्मसमभाव असणारा हा महाराष्ट्र, पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र हा विठुरायाच्या दर्शनासाठी वारीमध्ये जात असतो आणि हे वारकऱ्यांचा हा मोठा सोहळा जो आहे आषाढीच्या एकादशीच्या दिवशी पांडुरंगाच्या दर्शनाने तो इथे दर्शनाला समाप्त होत असतो। पण खरंच म्हणजे आषाढी एकादशी अशी एकादशी आहे की ती अतिशय पवित्र असा दिवस मानला जातो। पूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप उत्साहामध्ये साजरा होतो। बऱ्याच ठिकाणी खिचडीचं वाटप होतं, बऱ्याच ठिकाणी वारकऱ्यांना प्रसाद दिला जातो, बऱ्याच ठिकाणी भाविकांसाठी प्रसादाचं नियोजन झालेलं असतं। आज संगमनेरमध्ये अतिशय उत्साहामध्ये आषाढी एकादशी साजरी होतात आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आमदार बाळासाहेब थोरात साहेबांच्या हस्ते आज इथे आपल्या विठ्ठल मंदिरामध्ये आरतीही झालेली आहे। खूप सुंदर आणि पवित्र दिवस आहे, मंगलमय वातावरण आहे। तुमच्या सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते रामकृष्ण। महाराष्ट्र धर्माचं प्रतीक असलेल्या आषाढी एकादशीचं त्या निमित्ताने आज मी सर्व भाविकांना आणि आपल्या जनतेला खूप शुभेच्छा देतो। खरं तर आपल्या महाराष्ट्राच्या परंपरेमध्ये वारकरी परंपरा, वारकरी संप्रदाय, वारकरी विचार हाच खरा विचार आपण कायम अभिप्रेत मानलेला आहे। साधू संतांच्या
वाणीतून आणि साधू संतांच्या विचारातून या महाराष्ट्राची प्रगती आजपर्यंत झालेली आहे. संत ज्ञानेश्वर असतील, संत एकनाथ असतील, संत नामदेव असतील, संत तुकाराम असतील, या सगळ्या संतांनी आपल्या विचारातून या आपल्या जनतेला एक ज्ञान देण्याचं काम केलं आणि त्या एक आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपण सर्वजण त्या ज्ञानाचा पुन्हा एकदा विचार करत असतो. मला असं वाटतं की महाराष्ट्र धर्म हाच खरा धर्म आहे आणि म्हणून या आषाढी एकादशीच्या निमित्ताने मी आपल्या सर्व महाराष्ट्रातील जनतेला, संगमनेर तालुका आणि संगमनेर शहरातील जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो. रामकृष्ण. आज आषाढी एकादश आहे.